आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या स्रोतांमध्ये आज आपल्याकडे एका कार्यक्रमाचा वृत्तांत आहे. धाराशिवमध्ये प्रत्यूष उद्योग समूह सक्षमीकरण शिखर परिषद पार पडली. आता वरवर पाहता हे एका कंपनीच्या कार्यक्रमाचं रिपोर्टिंग वाटेल, पण आपण याच्या केवळ वर्णनावर थांबणार नाही आहोत. आपण या वृत्तांताचा एक केस स्टडी म्हणून वापर करणार आहोत. यातून आपण घरबसल्या काम करण्याची संधी देणारी व्यवसाय मॉडेल कसे काम करतात आणि विशेषतः लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी अशा प्रत्यक्ष भेटीगाठींच्या कार्यक्रमांचा वापर कसा केला जातो हे समजून घेऊया. चला यात जरा खोलात जाऊन बघूया. हो, आणि ही गोष्ट खूपच रंजक आहे, कारण आजच्या डिजिटल युगात जिथे सगळं काही ऑनलाईन होतंय तिथे अशा ऑफलाईन किंवा प्रत्यक्ष कार्यक्रमांचं महत्त्व खरं तर कमी व्हायला पाहिजे होतं. बरोबर. पण याउलट अशा व्यवसाय मॉडेलमध्ये ते अधिकच महत्त्वाचं ठरतं. या स्रोताच्या माध्यमातून आपण केवळ या एका कंपनीबद्दलच नाही, तर म्हणजे अशा प्रकारच्या मॉडेलमध्ये विश्वास, प्रेरणा आणि समुदाय कसा तयार केला जातो याची मानसशास्त्रीय रचना समजून घेऊ शकतो. बरोबर. तर मग सुरुवात कार्यक्रमाच्या स्वरूपापासून करूया. स्रोतात म्हटलंय की ही केवळ एक सभा नव्हती, तर अनेकांसाठी नव्या यशस्वी प्रवासाची सुरुवात होती. या कार्यक्रमाला कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर राहुल बिरादार, को फाउंडर कीर्ती बिरादार यांच्यासोबत डायमंड डायरेक्टर्स आणि ज्वेलरी पार्टनर राजेश सर उपस्थित होते. पण सर्वात जास्त भर दिला गेलाय तो नवीन पाहुण्यांच्या म्हणजेच न्यू बेस्ट गेस्टच्या मोठ्या उपस्थितीवर. तर या सगळ्या रचनेतून आपल्याला काय दिसतं? यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन लोकांना लक्ष्य करणं. स्रोतात स्पष्ट म्हटले की नवीन सदस्यांच्या सर्व शंका दूर झाल्या आणि त्यांना बिझनेस प्लॅन प्रत्यक्ष समजून घेता आला. ऑनलाईन जगात माहिती तर खूप मिळते, पण तिच्याबद्दल मनात एक प्रकारचा संशय असतो, नाही का? हो, असतोच. अशा प्रत्यक्ष कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हाच असतो की तो संशय दूर करायचा. जेव्हा नवीन व्यक्ती कंपनीच्या प्रमुखांना प्रत्यक्ष पाहते, त्यांच्याशी संवाद साधते आणि इतर यशस्वी सदस्यांना पाहते, तेव्हा एक भावनिक विश्वास तयार होतो, जो केवळ वेबसाईट किंवा व्हिडिओ पाहून तयार होत नाही. नाहीच, तो होऊच शकत नाही. म्हणजे हा एक प्रकारचा ट्रस्ट बिल्डिंग एक्सरसाइज आहे. पण यात डायमंड डायरेक्टर्स आणि स्टार, गोल्ड, सिल्वर सदस्य असे शब्द आले आहेत. हो. हे ऐकून सर्वसामान्य श्रोत्यांना वाटेल की हे काय आहे? अशा व्यवसाय मॉडेलमध्ये या शब्दांचा नेमका अर्थ काय असतो? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. डायमंड, गोल्ड, सिल्वर ही शीर्षकं अशा कंपन्यांमधील एका सामान्य प्रेरणेच्या रचनेचा भाग असतात. अच्छा. पायऱ्यांपैकी एक. आणि त्यांना मंचावर स्थान देणं हा नवीन लोकांना दाखवण्याचा एक मार्ग असतो की हे बघा, यश शक्य आहे. आणि हे त्या यशाचं जिवंत उदाहरण आहे. बरोबर, अगदी तोच मुद्दा. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची यशोगाथा समोर मांडली जाते. चला तर मग या कंपनीच्या मूळ ध्येयाकडे आणि मॉडेलकडे वळूया. स्रोतानुसार यांचं ध्येय हजारो महिलांना आणि कुटुंबांना घर बसल्या स्वावलंबी बनवणं आहे. त्यासाठी 3 गोष्टींवर भर दिलाय: आर्थिक स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि स्वतःची ओळख. हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांचं मॉडेल काय आहे? त्यांचं मॉडेल हे एका विशिष्ट ग्राहक वर्गाला म्हणजे महिलांना लक्षात घेऊन तयार केलेलं दिसतं. स्रोताची काही वाक्य खूप खूप महत्वाची आहेत. कोणती? घर, कुटुंब आणि मुलांची जबाबदारी सांभाळून स्वतःच्या वेळेनुसार काम करण्याची संधी, कोणताही अनुभव आवश्यक नाही आणि सगळ्यात महत्वाचं, कोणतीही मोठी गुंतवणूक न करता. ही 4 वाक्य महिलांच्या आयुष्यातील नेमक्या त्याच अडचणींवर बोट ठेवतात ज्यामुळे त्या अनेकदा नोकरी किंवा व्यवसाय करू शकत नाहीत. हे कोणतीही मोठी गुंतवणूक नाही हे वाक्य खूप आकर्षक आहे. हो, नक्कीच. पण अनेकदा अशा मॉडेलमध्ये काहीतरी छुपे खर्च असतात का? जसं की सुरुवातीला एखादं स्टार्टर किट विकत घेणं किंवा ट्रेनिंगसाठी फी भरणं. स्रोतामध्ये याबद्दल काहीच माहिती नाही. ही गोष्टच मला महत्वाची वाटते. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. मोठी गुंतवणूक नाही असं म्हणणं ही एक अत्यंत प्रभावी मार्केटिंग रणनीती आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की तुम्हाला हजारो किंवा लाखो रुपये गुंतवायचे नाहीत, पण अनेकदा व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काही प्रमाणात उत्पादनं विकत घ्यावी लागतात, ज्याला स्टार्टर किट म्हणतात, किंवा अशा कार्यक्रमांची तिकीटं काढावी लागतात. अच्छा. स्रोत यावर काहीच बोलत नाही आणि ही माहिती न देणं हेच आपल्याला सांगतं की सादरीकरणात सकारात्मक गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. अशा मॉडेलमध्ये कमाई सहसा 2 प्रकारे होते. कशी? एक म्हणजे तुम्ही स्वतः उत्पादनं विकून नफा कमावता आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या टीममधील सदस्यांनी केलेल्या विक्रीवर कमिशन मिळवता. टीमचा सपोर्ट मिळतो या वाक्याचा संबंध इथेच येतो. म्हणजे तुमचं यश हे तुमच्या टीमच्या यशावर अवलंबून असतं. बरोबर. आता कार्यक्रमातील मार्गदर्शनाकडे येऊया.
इथे 2 प्रमुख व्यक्ती दिसतात, राहुल बिरादार आणि कीर्ती बिरादार. हो. स्रोतानुसार राहुल सरांनी बिझनेस प्लॅन अतिशय सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगितला. रिअल लाईफ उदाहरणं दिली. या सादरीकरणाच्या पद्धतीबद्दल काय सांगता येईल? इथे नेतृत्वाची एक खूप सुंदर विभागणी दिसते. राहुल बिरादार यांनी तार्किक किंवा लॉजिकल बाजू सांभाळली. म्हणजे नवीन व्यक्तीच्या मनात पहिला प्रश्न असतो, हे काम नेमकं काय आहे, ते कसं करायचं आणि यातून पैसे कसे मिळणार. राहुल सरांनी हे काय आणि कसे या प्रश्नांची उत्तरं दिली, सोप्या पद्धतीनं आणि उदाहरणांसह सांगणं महत्वाचं आहे. कारण त्यांना हे पटवून द्यायचंय की हे मॉडेल क्लिष्ट नाही आणि कोणीही ते करू शकतं. अगदी. यामुळे लोकांच्या मनातली आत्मविश्वासाची पहिली भिंत तुटते. आणि या तार्किक बाजूला भावनिक जोड देण्यासाठी कीर्ती बिरादार मॅडम होत्या असं दिसतंय. हो. त्यांच्या भाषणाबद्दल स्रोतात म्हटलंय की ते खूप प्रेरणादायी होतं. त्यांची वाक्य आहेत, महिला सक्षम झाल्या की संपूर्ण समाज सक्षम होतो आणि स्वतःवर विश्वास ठेवा, यश नक्की मिळतं. हा भावनिक दृष्टिकोन का महत्वाचा असतो? कारण कोणताही व्यवसाय, विशेषतः थेट विक्रीचा व्यवसाय, केवळ आकडेमोडीवर चालत नाही. अच्छा. त्याला एका मोठ्या उद्देशाची जोड द्यावी लागते. कीर्ती मॅडम यांनी का या प्रश्नाचं उत्तर दिलं. तुम्ही हे काम का करायचं? हो, तुम्ही हे काम का करायचं? केवळ पैसे कमवण्यासाठी नाही, तर स्वतःला सक्षम करण्यासाठी, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी. ही भावनिक प्रेरणा लोकांना केवळ सुरुवातीलाच नाही, तर दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असते. म्हणजे जेव्हा चढउतार येतात तेव्हा? बरोबर. जेव्हा विक्रीत चढउतार येतात किंवा नकार पचवावे लागतात, तेव्हा हे मोठं ध्येय त्यांना कामाशी जोडून ठेवतं. म्हणजे एकीकडे राहुल सर व्यवसायाचं इंजिन कसं चालतं हे सांगतात, तर कीर्ती मॅडम त्या इंजिनला लागणारं भावनिक इंधन पुरवतात. ही एक विचारपूर्वक केलेली रणनीती वाटते. नक्कीच. यामुळे अनेक महिलांच्या चेहऱ्यावर नवीन आत्मविश्वास झळकत होता. हे वाक्य त्यांच्या बोलण्याचा परिणाम दाखवतं. अगदी. ही एक अत्यंत प्रभावी दुहेरी रणनीती आहे. एकाच वेळी लोकांच्या डोक्याला आणि हृदयाला साथ घातली जाते. यामुळे लोक केवळ एका बिझनेस प्लॅनशी नाही, तर एका विचारधारेशी, एका मिशनशी जोडले जातात. आता विश्वासार्हतेच्या मुद्द्याकडे येऊया, जो अशा मॉडेलमध्ये खूप खूप महत्वाचा असतो. असतोच. कार्यक्रमात डायमंड डिरेक्टर्स आणि ज्वेलरी पार्टनर राजेश सरांची उपस्थिती होती. नवीन सदस्यांसाठी याचा काय अर्थ होतो? याला आपण सोशल प्रूफ किंवा सामाजिक पुरावा म्हणू शकतो. सामाजिक पुरावा. हो. म्हणजे जेव्हा एखादी नवीन व्यक्ती यशस्वी झालेल्या डायमंड डिरेक्टर्सना मंचावर पाहते, तेव्हा तिच्या मनात विचार येतो, जर ही सामान्य दिसणारी व्यक्ती हे करू शकते, तर मी सुद्धा करू शकेन. हो, बरोबर. हे केवळ शब्दांनी सांगण्यापेक्षा खूप जास्त प्रभावी ठरतं. हा यशाचा जिवंत, चालता बोलता पुरावा असतो. आणि ज्वेलरी पार्टनरची उपस्थिती, त्याचं काय? ज्वेलरी पार्टनरची उपस्थिती बाह्य प्रमाणीकरण किंवा एक्सटर्नल व्हॅलिडेशन दर्शवते. अच्छा. यामुळे संदेश जातो की ही कंपनी एकटी नाही, तिचे बाजारात व्यावसायिक भागीदार आहेत जे तिच्यावर विश्वास ठेवतात. हे कंपनीची विश्वासार्हता आणि स्थिरता दर्शवतं. नवीन व्यक्तीसाठी हा एक मोठा दिलासा असतो की ती एका स्थिर आणि वाढणाऱ्या व्यवसायाशी जोडली जात आहे, केवळ एका स्कीमशी नाही. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे तिथे तयार झालेलं वातावरण. स्रोतामध्ये सकारात्मक ऊर्जा, टीमवर्क आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्याची भावना यावर भर दिलाय. शेवटी तर असं म्हटलंय की प्रत्युष उद्योग समूह म्हणजे एक कुटुंब आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. हा कुटुंब शब्द इथे खूप जाणीवपूर्वक वापरलेला दिसतोय. हो, आणि तोच या मॉडेलचा गाभा आहे. कुटुंब ही संकल्पना 2 कामं करते. कोणती 2? एक, ती सदस्यांमध्ये एक भक्कम सपोर्ट सिस्टम तयार करते, जिथे लोक एकमेकांना मदत करतात, एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा करतात. पण दुसरीकडं या संकल्पनेची एक गुंतागुंतीची बाजूही आहे. गुंतागुंतीची? हो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यावसायिक गटाला कुटुंब म्हणता, तेव्हा व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंधांमधली रेषा पुसट होते. ते कसं? म्हणजे यामुळे काही दबाव वगैरे निर्माण होऊ शकतो का? नक्कीच. जर व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरत नसेल, तरी कुटुंबाला सोडल्यासारखं वाटेल या भावनेतून बाहेर पडणं कठीण होऊ शकतं. हो, हे खरंय. किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना मदत करण्यासाठी, त्यांना पुढे नेण्यासाठी उत्पादनं विकत घेण्याचा किंवा टार्गेट पूर्ण करण्याचा एक भावनिक दबाव निर्माण होऊ शकतो. ही भावना लोकांना जोडून ठेवण्यासाठी जेवढी प्रभावी आहे, तेवढीच ती व्यक्तीवर भावनिक ओझंसुद्धा टाकू शकते. म्हणजे या कुटुंब संकल्पनेचे फायदे आणि संभाव्य तोटे दोन्ही आहेत. बरोबर. दोन्ही लक्षात घेणं महत्वाचं आहे.
तर ह्या सगळ्या माहितीवरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? धाराशिवमध्ये झालेला हा कार्यक्रम फक्त एक बिझनेस मीटिंग नव्हता. नाही, अजिबात नाही. तो एक काळजीपूर्वक रचलेला अनुभव होता, ज्यात नवीन लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी प्रत्यक्ष भेटीचा वापर, महिलांच्या गरजा ओळखून तयार केलेलं व्यवसाय मॉडेल, तर्क आणि भावना यांचा मेळ घालणारी नेतृत्वशैली आणि सामाजिक पुरावा व कुटुंब यांसारख्या संकल्पनांचा वापर करून एक मजबूत समुदाय तयार करण्याचा प्रयत्न होता. बरोबर. या स्रोतांनी आपल्याला या मॉडेलची एक अत्यंत यशस्वी आणि सकारात्मक बाजू दाखवली आहे. पण या विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. कोणता? अशा मॉडेलमध्ये जिथे कमाई सहसा स्वतःच्या विक्रीवर आणि टीमच्या विक्रीवर अवलंबून असते, तिथे उत्पादन किंवा सेवेच्या खऱ्या मूल्यावर लक्ष केंद्रित करणं आणि केवळ नेटवर्क वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणं यातला समतोल कसा साधला जातो? अच्छा. कारण हाच समतोल अशा प्रणालींची दीर्घकालीन विश्वासार्हता आणि स्थैर्य ठरवतो. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.